नमस्कार. आपल्या ब्लॉगमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आणि आजचा व्हिडिओ त्या सगळ्यांसाठी आहे ज्यांना घर बसल्या काही शिकायचं आहे ज्वेलरीमधलं. तर मला सध्या नथीच्या ज्या पिन्स असतात तुम्हाला दाखवते. बघा, असा रेडीमेड बॉक्स मिळतो 8 कप्प्यांचा वगैरे, 6 कप्प्यांचा, 8 कप्प्यांचा. तसा आणा आणि त्याच्यात तुमचे फिनिश प्रोडक्ट ठेवा. तर ह्याच्यामध्ये माझे फिनिश प्रोडक्ट ठेवलेत आणि त्याच्यामध्ये ह्या 2 नथीच्या पिन्स आहेत. या तुम्हाला फोकस होत असेल मे बी. या अशा पिन्स आहेत. तर या पिनच्या मला ऑर्डर आल्या. खूप छान दिसतात या नथीच्या पिन्स लावल्यावर. म्हणजे प्रॉपर नथच असते, फक्त ती तुम्हाला 20 गेजच्या 22 गेजच्या वायरवर न बांधता ती आपल्याला पिनवर बांधायची. आणि थोडी साईजने मोठी असते, कारण नाक आपलं छोटं आहे, त्याला असे इतके मोठे मोतींची गरज नाही आहे. आपल्या नाजूक मोती असतात. तर ही मोठ्या मोत्यांमध्ये मी हे काम केलेलं आहे. एक ही मोराची आहे आणि ही आपली पारंपरिक. अशा 2 या नथीच्या पीस मी बनवल्या. त्या सॅम्पल पीस आहेत. तर अशा पीसची ऑर्डर आहे. साधारण एक 5-1 डझन त्या बनवून द्यायच्या, रिटर्न गिफ्ट द्यायचं लग्नामध्ये. तर ते कसे बनवले ह्याचा मी व्हिडिओ ह्याच्या पुढे टाकलेला आहे. तर ह्याचं सामान कुठे मिळतं, खूप सगळ्यांनी विचारते सामान कुठे मिळतं. तर सामान तुम्हाला लोकल तुमच्या जवळपास जिथे क्राफ्टचं सामान मिळतं त्या ठिकाणी मे बी मिळू शकेल. काही जणी खूप गावागावामध्ये राहतात. मी पुण्यात शहरात राहते, त्यामुळे या गोष्टी ॲक्सेस करणं मला सोपं आहे त्या मानाने. पण ज्या खरंच गावागावात राहतात त्यांना नाही या गोष्टी मिळत. तरीही तुमच्या आसपास चौकशी करा, नक्की मिळून जातील. पण ऑनलाईन मागवताना खूप विचार करून मागवा. ऑनलाईन गोष्टी महाग आहेत. ॲमेझॉन, मिशोवरनं जर गोष्टी मागवल्या तर या सगळ्याचा रेट, याचं जे मटेरियल आहे जसं की या पिन्स आहेत बघा, बॉल पिन्स म्हणतात या भरपूर पिन्स लागतात नथ बनवण्यासाठी. तर तुम्ही होलसेलमधनं घेतलात तर हा अख्खा बंच मिळून जाईल अगदी कमी पैशामध्ये. आणि तुम्ही जर रिटेलमध्ये घ्यायला गेलात तर एवढं तर तुम्हाला पॅकेट मिळेल. तसंच नथ बनवण्यासाठी अशा वायर्स लागतात. 20 गेजची आहे, ही त्याहून कमीची आहे. तर या गोल्डनमधल्या वायर लागतात. नथ मोस्टली गोल्डनमध्ये बनवली जाते, तर या अशा वायर्स तुम्हाला लागतात. त्याशिवाय तुम्हाला नथ बनवता येत नाही. हा बघा, हा असा बॉक्स आहे. या बॉक्समध्ये मी वेगवेगळ्या प्रकारचे हे ठेवले. इथे प्रत्येक प्रकारचे नथीचे कुंदन आहेत, लाल, हिरवे, पिवळे. वेगवेगळ्या प्रकारच्या साईजमधले मोती आहेत, मोठे, छोटे. त्यानंतर हे ओवल आकाराचे आहेत ते. आणखीन इथे बिंदीचे गोल्डन बीड्स आहेत, इथे साधे आहेत, इथे बकुळ बीड्स आहेत. हे बघा. आणि हे बनवलेला जे सॅम्पल आहेत ते असे बनवून ठेवते मी ते. तर असे बॉक्सेस तुम्हाला लागतील. मंगळसूत्राचा हा रिकामा सर आहे, याला तुम्ही पेंडंट लागू शकता. 30 इंची, 26 इंची, 24 इंची असे वेगवेगळ्या ह्याच्यात असतात. त्यानंतर इथे ही पूर्ण ही माळ आहे, ही बघा. याच्यामध्ये असं मोत्यांच्या चक्री असतात. तर असं सगळं सामान तुम्हाला लागेल. त्याबरोबर राऊंड मोठ स्टीम कटर, प्लायर या पण गोष्टी लागतील. जसं मी मगाशी ते मंगळसूत्र दाखवलं तसं बघा, हे मंगळसूत्राचं हे मी पेंडंट बनवलं. पेंडंट आहे, जसे मी गळ्यात घालते हे एवढं येतं आणि दिसायला खूप छान दिसतं बघा. सगळं खूप छान दिसतं दिसायला. हे आर्टिफिशियल आहे, पण असे मोती जे आहेत ते मी चांगल्या प्रकारचे यूज करते. असं दिसतं. त्याच्यानंतर हा एक आपण आंबाडा घालतो ना लग्नाच्या वेळेस, तर तो पिन आहे. असे तुम्हाला 6 पिन्स बनवता येतात आणि तुम्हाला इथे याला ते लावायचे. त्यानंतर कुड्या आहेत. हे जे मी फक्त मंगळसूत्र घातलंय त्यावर मॅचिंग कुड्या आहेत. ते तुम्हाला कानात इथे घालता येतील. तुम्हाला ते छोटे हवे असतील तर छोट्या मोत्यांमध्ये करा, पण
हे ते आहे काम. आणखी वेगवेगळ्या प्रकारच्या नथी बनवते मी, जशी कमळाची नथ आहे, मोराची नथ आहे. जशी मी मगाशी नथीची पिन दाखवली तसेच या नथी आहेत. आणि बिलीव्ह ऑर नॉट बिलीव्ह, मी या कुठेही क्लास लावून शिकलेली नाही, मी ह्या सगळ्या यूट्यूबवरनं शिकलेली आहे. तर यूट्यूबवरनं तुम्ही शिकू शकता, फक्त तुम्हाला सामानाची गरज आहे. तुम्ही पुण्यात आलात तर पुण्यात रामसुख मार्केट, रविवार पेठ या ठिकाणी हे सगळं सामान तुम्हाला मिळेल. दुसरं, तुम्ही PCMCला राहत असाल, पिंपरी चिंचवड एरिया, तर तिथे पिंपरीचं मार्केट आहे. तर मार्केटमध्ये एक मोठी लेन आहे, तिथे भाजी मंडई आहे ना, भाजी मंडईच्या बरोबर मागची लेन आहे बहुतेक. मी पण आय थिंक 2-3 वर्ष झालेली गेली आहे. तर अख्खी लेन त्याच्यासाठी आहे. तिथे जरदोसी, आरी वर्क, ह्या सगळ्याचं सामान तिथं मिळून जातं पिंपरी मार्केटला. पिंपरी चिंचवड त्या भागाचं तुम्ही राहत असाल, लोणावळाच्या इथे, तिथून तुम्हाला हे ॲक्सेसेबल पिंपरी चिंचवडचं मार्केट जवळ पडेल. तिथलं मी पर्टिक्युलर दुकान नाही सांगू शकत, पण अख्खी लेन त्याच्यासाठी डेडिकेटेड आहे. पूर्वी मी तिथं राहायला होते, जगताप डेअरीच्या इथं, तर तिथे हे मी सामान घ्यायला जायचे. आता मी पुण्यात राहायला आहे, PMC एरियात, तर मी रविवार पेठेत घेते. तर अशा ठिकाणी तुम्हाला तुमचं सामान मिळून जाईल. तुम्ही जर मुंबईला राहत असाल तर मुंबईला क्रॉफर्ड मार्केट आहे, तिथे तुमचं हे सामान मिळतं. अशा ठिकाणी शोधा. दादरला पण आहे क्रॉफर्ड मार्केट आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला थोडंसं फिरावं लागेल, शोध घ्या. पण असं एखादं दुकान शोधा जिथे तुम्ही जाऊन प्रत्यक्ष हा काउंटर आणि समोरचा माणूस विक्रेता आणि हे बाबा मला हे असं मटेरियल दे असं दाखवून घेऊ शकाल. ह्याने तुम्हाला एक लक्षात येतं, जर तुम्ही लॉंग टर्मचा व्यवसाय करत असाल तर तुम्हाला क्वालिटी कळते. काही ठिकाणी हे ओढलं तर तुटतं, हे तुटत नाही. क्वालिटी कळते, मोत्यांची क्वालिटी कळते. जशी की या मोत्यांची क्वालिटी खूप छान आहे. पाण्यात जरी तुम्ही बुडवून काढलात तरी लगेच त्याला काही होत नाही. अनेक वर्ष टिकतात हे मोती. तर हे मोत्यांची क्वालिटी, मोत्यांमध्ये विकत घ्यायला गेलं तर 3-4 प्रकारचे, 3-4 क्वालिटीचे मोती असतात. तर स्टार्टिंग तुम्ही सुरुवात करत असाल, शिकायला सुरुवात करत असाल तर अगदी लो क्वालिटीचे मोती घेतले तरी चालतील, कारण खूप खराब होतात. माझ्या जवळजवळ 10-12 नथी खराब झाल्या, तेव्हा त्याच्यानंतर एवढं छान फिनिश प्रोडक्ट आपल्याला मिळतं. तर शिकण्यासाठी घेत असाल तर साधं मटेरियल घ्या, जे कोणाला सेल करायचं नाही, फक्त नमुना म्हणून आपल्याला करायचं आहे. कारण हे जे वायर रॅपिंगचं काम जे आहे, त्याला आपण वायर जे रॅप करतो 0.3 गीटची, तर ते काम खूप ट्रिकी काम आहे. एकदा जमलं, तुमचा हात बसला की नो डाऊट तुम्हाला येणारच आहे, पण हात बसेपर्यंत वेळ लागतो. तर ह्याच्यासाठी डेडिकेटेड खूप चॅनल्स आहेत प्रत्येकाच्या. आणि एक गंमत आहे, प्रत्येकाच्या शिकवायच्या पद्धती पण वेगळ्या आहेत. सो काम असं करा ना, मला असं स्वतःला वाटतं, मी खूप ट्राय एरर करून शिकली आहे. त्यामुळे काम असं करा की ज्याच्यातनं तुम्हाला फिनिश प्रोडक्ट दिसेल. वायर बियर कुठं दिसतात मागच्या बाजूला ना, इथे बऱ्याच आता नथी मी बघते ना, मला गंमत दाखवते. किंवा गोल्डन नथ परवा केली ती, तुम्ही इथे मागे हात फिरवलात ना इथे, तसा तसा त्या वायरी टोचतात आपल्याला, कारण ते मेटल असतं ते. आणि जेव्हा तुम्ही म्हणजे नाकात वेअर करता, नाकासारखा सेन्सिटिव्ह पार्ट आहे, तिथे तुम्ही असे दाबाच्या नथी जर घातल्यात तर ते नाकाला हार्मफुल सुद्धा होऊ शकतं. आता ही दाबाची घातली आहे, ती मला जाणवत सुद्धा नाही आहे. खूप लाईट वेट आहे, ते दिसायला तुम्हाला लुक दिसत असेल तो कसा दिसतोय. चष्मा काढते, तुम्हाला अजून बरोबर लक्षात येईल. आणि अजून एक आहे, जेव्हा चापाच्या नथी आपण बनवतो, म्हणजे तुम्ही बनवत असाल तर चापाच्या नथींना हा जो प्रेस आहे तो अगदी व्यवस्थित केला पाहिजे. कायकांचा असा आपण लावला आणि खाली वाकलं की खाली पडतो. आपण ते घालून लग्नामध्ये नाचू शकत नाही किंवा वरातीत एन्जॉय करू शकत नाही. असा प्रकार आहे. नथ किंवा ज्वेलरी अशी बनवायची जी ड्युरेबल पण असली पाहिजे, म्हणजे किंवा लॉंग टाईमच्या समोरच्याने ती वापरली पाहिजे. काहीतरी निघून आलाय, घुंगरूच निघालाय, काळा पडलाय किंवा एखादं हे तिरकट झालंय, वाकडं झालंय, असं नाही. जेव्हा तुम्ही प्रोडक्ट विकता तेव्हा ते प्रोडक्ट अगदी फायनल जसं मार्केटला मिळतं तसं झालं पाहिजे, तरच विकण्याचा विचार करा. नाहीतर थांबा, अजून स्वतःला डेव्हलप करा आणि मग विका. या गोष्टी सगळ्या लक्षात घेतल्या पाहिजेत. कोणाची शक्यतो कंप्लेंट नको, कारण कसं असतं, आपण जे स्मॉल स्केल इंडस्ट्रीजची लोकं असतो, की छोट्या छोट्या स्वरूपात जे व्यवसाय करतो, ते माउथ पब्लिसिटी खूप होते
हां तू घातलं, तू कुठनं घेतलं? हां तिथनं घेतलं, मी पण तिकडनंच घेते. पण तिचा जर एकीचा जरी अनुभव त्याच्यात वाईट आला तुमच्याबद्दल किंवा तुमच्या ब्रँडबद्दल, तरी ते पूर्ण ब्रँड कोलॅप्स व्हायला वेळ लागत नाही. त्यात असंही पण असतात, मुद्दामून पण खोड्या काढतात. असे कस्टमर हँडल करायला शिका बरं का. मुद्दामून खोड्या काढतात, की नाही, नाहीच जमणार, आम्हाला पैसे नाही द्यायचे, नाही प्रोडक्ट व्यवस्थित नाही आहे किंवा एकदम मागच्या वेळेस मी सांगितलं एकदम एक 50 डझनाची ऑर्डर देऊन मोकळे होतात. ती ऑर्डर घेऊ नका. नक्कीच फेक ऑर्डर असते. आम्ही मिलिटरीचे आहोत, आर्मीमधले आहोत आणि आमच्या मिसेसना द्यायचं आहे और व्हॉटएव्हर काहीही कारणं सांगतात, की जेणेकरून तुम्ही इमोशनली अटॅच होता की आत्ता माझ्याकडे पैसे नाही आहेत, असंही होतं किंवा आत्ता मी देऊ शकत नाही. कंपनीतनं बिल येईल, मग ते पास होईल, मग मी देतो. नको, काही गरज नाही, नका घेऊ. अशा वेळेस सर नका घेऊ हे पण सांगता येत नाही. मग अशा वेळेस असं सांगा, की नाही आत्ता माझ्याकडे खूप ऑर्डर्स आहेत आणि सॉरी मी आत्ताही फुलफिल नाही करू शकत. समोरचा जेन्युइन असेल तरी दुखावला जाणार नाही आणि आपला पण हेतू साध्य होईल. म्हणजे असं काहीतरी तुम्ही करायला शिका. थोडंसं व्यवसाय करताना चलाख असावं लागतं. अगदी सरळ सोट वागून पण नाही चालत. ऑर्डर ओळखता आला पाहिजे. एक-एकदा असं होतं, की पैसे येतात, ऑर्डर येते. आपण म्हणतो हां, चला पैसे तर आलेत. नाही, पैसे रिटर्न करा. अशा वेळेस तुम्हाला एकदम 50-50ची ऑर्डर आहे आणि डायरेक्ट त्या माणसाने पैसे जर ट्रान्सफर केले, देअर इज समथिंग इज गोइंग टू रॉंग. आजकाल कोणीही कोणावर इतका विश्वास ठेवत नाही. त्याच्यामुळे सध्या आम्हाला वेळ नाही आहे हे कारण सांगा, पण यात अडकू नका. तुम्हाला एका ऑर्डर पुरतं नाही, हे पुढे खूप जाऊन खूप वेळ त्रास देतात या गोष्टी. तुमच्या हातातले पैसे जातात, वेळ जातो, श्रम जातो. त्यामुळे जेन्युइन कस्टमर असू द्यात, एखादा असला दुसरा असला तरी चालेल, 10 कस्टमर नको, पण ते खरे असले पाहिजेत, फेक नाही. त्याच्यानंतर ह्याच्यामधलाच दुसरा एक मुद्दा आहे, जेव्हा तुम्ही ज्वेलरी सेल करता, तुम्ही इन्स्टाला वगैरे टाका आता. आठवड्याचा 2-3 रील्स टाका, भरपूर फोटो टाका, ब्रँडचं नाव टाका, पटकन प्राईस सांगायला शिका. पण जेव्हा तुम्हाला कस्टमरच्या ऑर्डर येतात, तेव्हा सोशल साईट्स असतात, पर्चेसिंग साईट. आता मी नावं घेत नाही, तुम्हाला माहिती आहे आता तुम्ही कशावरनं परचेस करता ते. पण अशा साईट्सवर तुम्ही नाव नोंदवायला मी सांगेन जाऊ नका. जी-एस-टी नंबर लागतो त्याला. त्यांच्यासाठी ते योग्य आहे कारण त्यांना जेन्युइन विक्रेतासुद्धा हवा आहे, खरा विक्रेता हवा आहे. जी-एस-टी नंबर टाकायचा, पॅन नंबर द्यायचा म्हणजे तुमचं प्रॉपर सेटअप त्यांना कळतं, तुम्ही राहता कुठे, तुम्ही करता काय, तुमचा फोन नंबर, तुमच्या व्यवसायाची जागा सगळं कळतं. तेवढ्यासाठी जी-एस-टी नंबर लागतो. जी-एस-टी नंबर काढण्यासाठी तुम्हाला पैसे भरावे लागतात. तेही ठीक आहे, पण आपण जर ज्वेलरी विकत असू और समथिंग कपडे विकत असू, कस्टमर काय करतात सांगते. माझं तर आठवड्याभरात समजा एखादा फंक्शन आहे आणि मला ही ज्वेलरी घालायला लागणार आहे, जसं की ती मी घातली आत्ता. ही ज्वेलरी मी घातली आत्ता. हा मला सेट लागणार आहे घालायला. ते ऑर्डर करतात. ऑर्डर केल्यानंतर त्यांचे रिटर्न पॉलिसी असते, की तुम्ही विदिन अ वीक हे प्रोडक्ट तुम्ही रिटर्न करू शकता. हे लोकं ते प्रोडक्ट वापरतात, घालतात, त्या प्रसंगी तो प्रसंग निभावून जातो आणि मग ते प्रोडक्ट तुम्हाला कधी-कधी घाम लागलेल्या अवस्थेत परत येतात. कधी ते तुटलेलं असतं, फुटलेलं असतं आणि हे प्रोडक्ट आपण परत विकू शकत नाही अशा अवस्थेत रिटर्न येतात. आणि जेव्हा सोशल साईट्सच्या ॲपवरनं तुम्ही हे विकलेले असतात, तुम्ही काही करू शकत नाही. एखाद दुसऱ्या वेळा कंप्लेंट एक्सेप्ट होते, आपल्याला पैसे रिटर्न मिळतात, पण त्याचा खरंच उपयोग होत नाही. त्यामुळे विकायचं असेल तर तुमच्या स्वतःच्या वेबसाईटवरनं विका. नो रिटर्न पॉलिसी, नो सी-ओ-डी या बेसिसवर विका. रिटर्न पॉलिसी कधी? हां, जर आणि व्हिडिओ बनवायला सांगा. तुम्ही जर एखादं प्रोडक्ट दिलं, तर त्या कस्टमरला ते प्रोडक्ट ओपन करताना व्हिडिओ बनवा, तरच तुमची कंप्लेंट एक्सेप्ट केली जाईल. काही जणं ते मग 10 जणं घालतात आणि मग कुठल्या अवस्थेत परत रिटर्न करतात. तर तसं नको. तुमचं खूप लॉस आहे तायांनो ह्याच्यामध्ये. वेळ जातो, डोक्याची चिडचिड, ताण, घरातलं सगळं हँडल करून तुम्ही या गोष्टी करत असता आणि त्यातनं मिळत काहीच नाही. दॅट इज द फायनल. तर हा एक प्रयत्न करा. कस्टमर ओळखायला शिका. म्हणजे कितीही वयाचं असो तरी पण कस्टमर ओळखायला शिकणं गरजेचं आहे. तर सख्यांनो, अशा या 2 नथीच्या साडी पिन्स मी बनवल्यात
आणि ही आता तुम्हाला दिसते ती 10-12 सेकंदाची रील आहे. अशा प्रत्येक तुमच्या प्रोडक्टच्या छोट्या छोट्या रील्स बनवा. मी ही प्लेन बॅकग्राऊंड वर केली आहे, तर तुम्ही थोडस अजून तुमच्या ब्रँडचं नाव, एखादं मोरपीस, फुलं बिलं काय काय टाकून, प्रॉप्स टाकून ते अगदी छान डेकोरेटिव्ह करा आणि मग रील्स बनवा. मग एखादं गाणं टाका आणि त्या रील पोस्ट करा. तुमच्या पर्सनल पेजवर नाही, तुमच्या प्रोफेशनल पेजवर जे तुमच्या ब्रँडचं नाव आहे त्याच्यावर तुम्ही हा पोस्ट करा. आणि इंस्टाग्रामवर भरपूर फॉलोअर्स जेवढे होतील तेवढे तुमच्या ऑर्डर वाढतात, सेल वाढतो. तर फोटो छान छान काढून ठेवा. आता जसं मी वेगवेगळ्या बॅकग्राऊंडवर एकाच प्रोडक्टचे वेगवेगळ्या बॅकग्राऊंड फोटो काढलेत. काही पानांवर काढलेत, साडीवर काढलेत, फॅब्रिकवर काढलेत. तर प्रत्येकावर त्याचा लुक वेगळा उठून दिसतो. तुमच्या लक्षात आलं असेल, इथे बॅकग्राऊंड जसा असेल ना तसा तुमच्या प्रोडक्टचा उठाव दिसतो. आणि शक्यतो दिवसाचे फोटोग्राफी करा, म्हणजे तुम्हाला अजून त्यात छानपैकी क्लिअर दिसेल पिक्चर. आता इथे मी नथाईच्या साडी पिन बनवायला घेतेय. तर त्यासाठी काय काय साहित्य लागते ते तुम्हाला सांगते, आणि तुम्हाला जर ह्याच्यात इंटरेस्ट असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नथ बनवण्यासाठीच्या टेक्निक सुद्धा ह्याच्यामधून तुम्हाला लक्षात येतील. नथ आणि नट साडी पिन यात फारसा फरक नाही. फक्त नथ आपण 20 गेजच्या वायरवर बांधतो आणि नथ साडी पिन ही साडी पिनवर बांधतो, एवढाच त्यात फरक आहे मेनली. आणि नथ बनवताना आपण त्याला कर्व करतो, बेंड करतो. तर ह्याला तसं न करता हा सरळ सरळ बेस असतो. यासाठी लागणार आहे प्लायर, कटर, त्याच्यानंतर मोती 2 साईज मधले, जो मधला कुंदन आहे तो. तर मी मोराची नथ बनवते, त्याच्यामुळे मोरपिसाचं चित्र असलेलं एक कुंदन माझ्याकडे आहे. यामध्ये सुद्धा साईज आहेत, अगदी मोठ्यापासून लहानापर्यंत. तर मीडियम साईज मधला मी कुंदन घेतलाय. नथीची साडी पिन एक घेतलीये. या तुम्हाला सहज कुठेही अवेलेबल होऊ शकतील. त्यानंतर ही मोराची नथ आहे, त्याच्यामुळे इथे डार्क ब्ल्यू जो कलर असतो, नेव्ही ब्ल्यू, त्यामधले सीड बीडची माळा घेतलीये. बॉल पिन्स आहेत आणि ही 0.3 नंबरची रॅपिंग वायर आहे. तर त्याचं अख्खं बंडलच तुम्हाला मिळतं. एवढं बेसिक सामान तुम्हाला नथीची साडी पिन बनवण्यासाठी लागणार आहे. तर आता आपण ही पिन बांधायला घेऊयात. पिनीला ज्या टोक असतं त्याच्यामुळे ते टोक आपल्याला कायम आपण जेव्हा नथ पॅक करणार आहोत तेव्हा लागण्याची शक्यता असते. तर कुठलंही ज्वेलरी बनवताना पहिला विचार हा आपल्या सेफ्टीचा करायचा. आपले 2 हात जर व्यवस्थित असतील तर आपण भरपूर काही काही करू शकू. त्यामुळे इथे जे टोक आहे तर तिथे मी चिकटपट्टी लावून घेतेय आणि ते नंतर आपण काढून टाकायची. जेव्हा ती नथ फायनल होईल तेव्हा ती काढून तिथं थोडंसं पाण्याने पुसून किंवा कोरड्या कपड्याने पुसून तो चिकटपणा निघून जातो. पण खूप वेळ, जवळजवळ अर्धा पाऊण तास आपल्या हातात ही जर साडी पिन असेल तरी टोचण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सेफ्टी फर्स्ट. तर तिथे आता मी चिकटपट्टी लावून घेतलीये आणि पहिल्यांदा आपल्याला जो मधला कुंदन असतो की नाही, तर तो पूर्ण मोत्यांनी भरून घ्यायचा आहे. तो भरून घेतला की मग तो कुंदन आपल्याला या पिनला लावायचा आहे. तो कसा लावायचा ते बघू. तो जर जमला तुम्हाला व्यवस्थित तर पुढच्या बऱ्याच गोष्टी जमू शकतील. तर आता आपण इथे टोटल 4 बॉल पिन्स घेतल्यात. 4 बॉल पिन्स आपल्याला कट करून त्याच्या 8 होतात. तर 8 मोती आपण इथे लावणार आहोत. डिपेंड्स तुमच्या कुंदनची साईज, मोत्यांची साईज यावर. काहींचे 7 लागतील, काहींचे 9 सुद्धा लागतील. पण एवढंच लक्षात ठेवा की ओव्हरलॅपिंग आपल्याला करायचं नाहीये मोत्यांवर. मोती सगळे एका शेजारी एक असे बसले पाहिजेत. तर इथे मी जे बॉलपिन कट केल्यात प्रत्येक बॉलपिन मध्ये एक सीड बीड निळ्या रंगाचा आणि त्यावर एक मोती असं घालून घेतेय. मोत्याला जो होल असतो तो मोठा असतो, कधी कधी तो बॉलपिन मधनं बाहेर येतो मोती, म्हणून आपल्याला इथे सीड बीड लावायची आहे. त्याऐवजी तुम्हाला गोल्डन कलरचा मणी लावायचा असेल तर तोही तुम्ही लावू शकता. तर इथे मी 2 बॉलपिन 2 होल्स मधनं घालणार आहे आणि मागच्या बाजूला त्याला फिट करून घेणार आहे. 2 बॉल पिन एकाच होलमधनं घालू नका, त्यात फिट होत नाही. त्या फिट व्हायला लूज पडतात. त्या 2 वेगवेगळ्या होल्स मधनं घाला, म्हणजे त्या व्यवस्थित घट्ट बसतात. आणि सुरुवातीला हाताची
पकड चिमटीत धरून त्या आपल्याला फिरवायच्यात आणि 2-3 राऊंड असे झाल्यावर आपल्याला पकडीने त्या घट्ट करायच्यात. आपल्याला बाहेरच्या बाजूला जिथे दिसते ती पिन तिथे ती दिसू नये यासाठी ते आतमध्ये घट्ट ओढून घ्यायच्यात. तर पुढच्या वेळेला आपल्याला 3 बॉल पिन घालायच्या. एका होलमध्ये 1 आणि दुसऱ्या होलमध्ये 2 अशा टोटल 3 बॉल पिन घालून आपल्याला त्या फिट करायच्या. फिट करताना आपण पिळा मारल्यावर जो राहिलेला पार्ट कट करणार आहोत तो कट करून आतमध्ये व्यवस्थित दाबायचा आहे, नाहीतर तो हाताला लागणार. शिवाय त्या कट केलेल्या ज्या छोट्या छोट्या वायरी राहतात त्या शेजारी काहीतरी रिकामं भांड ठेवून द्या, एखादं प्लास्टिकचं वगैरे, त्यात तुम्हाला सगळ्या त्या कलेक्ट करायच्यात. नाहीतर त्या पायाला लागून आपल्याला टोचू सुद्धा शकतात. घरात लहान मुलं असतील तर ही काळजी आवर्जून घ्या. त्यानंतर आपण परत 2 बॉल पिन्स 2 होल्स मधनं घातल्या. तर अशा प्रकारे 7 बॉल पिन आपल्याला इथे लागलेल्या आहेत आणि त्या आपण लावून फिक्स केल्यात. आता अगदी वरच्या बाजूला जी टोक येतं तर तिथे आपल्याला एक मोती लावायचा आहे. फक्त तो लावताना तो मोती आतमध्ये घालून व्यवस्थित ओढून घ्यायचा आणि मग मोत्याभोवतीच त्याची जी वायर असते बॉल पिन तर ती गोल गुंडाळायची आहे. काही ठिकाणी क्लासमध्ये असं शिकवलं जातं की ती जी वायर आहे ती मोत्याभोवतीच गुंडाळायची, सगळे मोती तसेच बांधायचे. तसं ते योग्य दिसत नाही. सख्यांनो, मोतींची जी नथ आहे मोत्याची ती व्यवस्थित बांधायला सुद्धा आली पाहिजे, तर त्याचं जे देखणं रूप आहे ते चांगला दिसेल. हे बघा, ही वरच्या बाजूची फक्त जी आहे ती आपल्याला त्याच्या भोवतीच वायर गुंडाळून बांधायची आहे. बाकीच्या कुठलेच मोती आपल्याला तसे बांधायचे नाहीयेत. ते नंतर दिसताना सगळ्या बाहेर वायरीच दिसतात, तर ते चांगलं दिसत नाही इतकं. हे बघा, आपलं 8 मोत्यांनी कंप्लीट झालेलं एक कुंदन इथे दाखवते मी तुम्हाला. आता एक 0.3 नंबरची वायर जी रॅपिंग वायर असते तर ती आपण एक हातभर, म्हणजे आपला जेवढा हात असतो पूर्ण तर तेवढी हातभर कट करून घेतलीये बंडल मधनं. थोडीशी आपल्याला इथं अंगठ्यात वरच्या बाजूने धरून बाकीची वायर ही वरचा मोती आणि मागचा पिन, त्या पिनाचं वरचं जे टोक आहे तर त्याला गुंडाळून घ्यायचे. तशीच ती खाली आणून खालच्या मोत्याला गुंडाळून घ्यायचे. यावेळी तुमच्या हाताची जी पकड आहे ती घट्ट असली पाहिजे, म्हणजे कुठेही त्याचं कुंदन आहे ते लूज पडत नाही. वरच्या मोत्याला एकदा आणि खालच्या मोत्याला 2दा असे हे रॅप केलेले आहेत. आणि आता त्याच्या खालचं आपल्याला फुल करून घ्यायचंय. फुल करायच्या आधी तो कुंदन फिक्स बसलाय का हे हलवून बघायचं. तो फिक्स बसला नसेल तर अजून तिथे 2 वेळे घ्यायचे. आता आपल्याला खालचं फुल बनवण्यासाठी 6 मोती मी इथे घेतलेत. तुम्ही 6 घ्या, 8 घ्या, तुमच्या मोत्यांच्या साईजवर पण डिपेंड आहे. अगदी मोठी सुद्धा हे फुल दिसता कामा नये. कुंदनच्या खालोखाल आपल्याला उतरती भाजणी करत यायचं. हे कुंदन सगळ्यात मोठा आहे, त्याच्या फुल त्याच्याहून छोटा आपल्याला थोडं आलं पाहिजे. तर इथे मी 6 मोती घेतलेत. 6 मोत्याच्या शेवटच्या मोत्यामधनं आपल्याला वायर पास करून हे फुल फिक्स करून घ्यायचंय, म्हणजे ते फुल हलत नाही. हे बघा, आणि हे फुल फिक्स झालंय. त्याच्यात आता मी हिरव्या रंगाचा एक क्रिस्टल घातलाय, मोठ्या आकाराचा क्रिस्टल आहे हा. आणि आता त्याला वायर रॅपिंग करून घ्यायची. वायर रॅपिंग करणं म्हणजे 2 मोती गुंडाळायचे. पुढच्या वेळी घेताना एक मोती सोडून पुढचे 2 मोती गुंडाळायचे. असं करत करत आपल्याला पूर्ण स्टार एक तिथे मिळतो. हे बघा, मी कसं करते ते एकदा लक्ष द्या. तुम्ही खालून वर पण जाऊ शकता, वरून खाली सुद्धा येऊ शकता. तुमच्या हाताच्या ठेवणीवर आहे हे. मी खालून वर जातीये. अशा प्रकारे करत करत 2-2 मोती घेत आपल्याला ही वायर पूर्ण गोल गुंडाळून घ्यायची याच्या भोवती, म्हणजे ते जे फूल आहे ते दिसायला सुद्धा छान दिसतं आणि आतला जो स्टार शेप आहे तो सुद्धा खूप सुंदर दिसतो. हे बघा, आपले इथं फुल गुंडाळून झालंय. आता त्या ठिकाणी खालच्या बाजूला आपल्याला परत 2 वेळे घ्यायचे आणि
आपल्याला 4 मोती या वायलिंग रॅप वायर मध्ये गुंडाळून घ्यायचे. आता जे खालचे जे 4 मोती आहेत त्यांची साईज मी थोडीशी लहान घेतीये, म्हणजे आपली जे खालचे 4 मोतींचं जे दिसणार आहे ते अजून छोटं दिसणार आहे. मी म्हणाले तुम्हाला जशी उतरती भाजणीने आपल्याला नथ ही बांधायची असते, त्यामुळे हे 4 मोतींचा असा 4 चौकोन असा येतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला मध्ये एक सीड बीड घालायचा आहे. हा सीड बीड आता ही मोराची नथ असल्यामुळे मी हिरव्या रंगाचा नाही तर निळ्या रंगाचा इथे घालेन. जर तुम्ही नॉर्मल नथ करत असाल तर हिरवा, नारिंगी म्हणजे केशरी रंग आणि लाल या 3 रंगांमध्ये मोठी नथ बांधली जाते. टिपिकल हे 3च रंग असतात, पण ही वेगळ्या प्रकारची नथ आहे, मोराची नथ आहे, म्हणून मी ते निळ्या रंगाचा जो सीडबीड आपण मगाशी घेतला होता कुंदन बांधायला तोच मी मध्ये घालतीये. आणि आता परत ही वायर आपल्याला नथी पिनाभोवती घट्ट गुंडाळून घ्यायची. त्याच्या खाली मी एक निळ्या रंगाचा साधा जो मणी असतो तो लावला आहे. आता इथपर्यंत आपली पूर्ण वायरने नथ बांधून पूर्ण झाली. नथ कुठेही हलता कामा नये, त्या पिनाला ती घट्ट बसली गेली पाहिजे, नाहीतर जेव्हा तो यूज होईल ना ती अजून ढिल्ला पडत जाईल. आता ही पूर्ण जी सरळ झाली आपली नथ त्याला खाली कुंदन लावायचं. कुंदन, लटकन जे तुम्ही म्हणाल ते लावायचे आहेत तर ते घ्यायचे. कुठल्याही प्रकारचे तुम्ही मणी घ्या, छोटे मोठे ओव्हल आकारामधले, त्याच्यामध्ये एक बॉलपिन घाला आणि आपल्याला अशा प्रकारे करून घ्यायचं. त्याला झुमकी पण काही ठिकाणी म्हणतात. हे बघा, त्याच्या भोवतीच गुंडाळायचं, खूप गुंडाळायचं नाही, 1-2 वेळे बस होतात. राहिलेली वायर ही कट करून टाकायची आणि कट करताना एकदम शार्प कटिंग करायची. कुठेही त्याचं टोक हे टोचलं नाही पाहिजे कस्टमरला, किंवा जो कोणी घालणार आहे त्याला टोचलं नाही पाहिजे, कारण ह्या वायर टोचतात फार शार्प. त्यामुळे कटिंग करताना जरी नाही कट झाली तरी आतल्या बाजूने तुम्ही टर्न करून घ्या. अशा प्रकारे 3 मी इथे लटकन त्याला टाकलेले आहेत 3 रंगांचे, आणि ते पण व्यवस्थित गुंडाळून घ्यायचे. ते आतल्या बाजूने न दिसता ते बाहेरच्या बाजूने दिसले गेले पाहिजेत जेव्हा पिन आपण लावणार आहोत त्यावेळेस. तर घट्ट प्रकारे त्याला आपल्याला गुंडाळायचे 2-3 रॅप करून. हे बघा, तर अशा प्रकारे आपली नथीची पिन पूर्ण झाली आहे. पिन पूर्ण झाल्यावर त्याचं जे प्लॅस्टिक आहे ते काढून त्याला पुसून घ्या आणि व्यवस्थित बंद करून प्लॅस्टिक मध्ये ठेवा. हे जेव्हा तुम्ही प्लॅस्टिक मध्ये ठेवाल तेव्हा त्याला बाहेरच्या ऊन वाऱ्यापासून काही होणार नाही. आणि हे तुम्ही सेल कितीला कराल तर ऑनलाईन ह्याचं सेलिंग हे 200 ते 250 पर्यंत आहे, आणि ऑफलाईन जर तुम्हाला बल्क मध्ये विकायचं असेल तर तुम्हाला प्राइस कशी काढायची या संदर्भात मी वेगळा व्हिडिओ करेन. पण सध्या तरी ही मोठी जी नथ आहे 200-250 पर्यंत सहज जाते नथीची साडी पिन. तर नक्की करून बघा, आणि आवडलं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. बनवून पहा, ट्राय एरर करा, नक्की तुम्हाला जमेल. धन्यवाद.